महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी भाजपा विभागीय कार्यालय रेमंड वर्तकनगर ठाणे येथे नारी शक्ती वंदन विधेयक या विषयावरती मंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषदेचे ठाणे भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशच्या नेत्या, ठाणे भाजप अध्यक्ष व ठाण्यातील भाजपाच्या नगरसेविका उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर ठाणे शहरातील नवनिर्वाचित नगरसेविका व काही महिला कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचे अभिनंदन करण्यासाठी सरसावल्या. या प्रसंगी येथे एकच पुष्पगुच्छ असल्याने तो फुलगुच्छ प्रत्येक नगरसेविका आळीपाळीने हातात घेऊन पंकजा मुंडे यांचे स्वागत करत होते. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच एक महिला ठाणे शहरामध्ये येत आहे. त्यांचे स्वागत भाजपा महिला मंडळांनी अशा प्रकारे एकच पुष्पगुच्छ आळीपाळीने वापरून त्यांचे स्वागत केले. आज ठाणे शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपाचे नाव आहे व या भाजपा पक्षामध्ये सर्वच नगरसेविका या नवनिर्वाचित आहेत. आज एकच पुष्पगुच्छ देऊन आपल्या पक्षाच्या मंत्रिमंडळात असलेल्या महिला मंत्र्यांचे अशा प्रकारे स्वागत करणे कितपत योग्य आहे